कारण होतं कसं की तुम्ही गोल्डमध्ये जास्तीत जास्त नुकसान करून घेता. गोल्ड हे हेजिंग ॲसेट्स आहे. म्हणजे जेव्हा मला इमर्जन्सी लागतीये किंवा गोल्डवरती म्हणजे जेव्हा मला पैशाची गरज लागेल तर त्यावेळी माझ्याकडे समजा इकॉनॉमी डाऊन असेल तर माझ्याकडे एक ॲसेट असेल की ज्याच्या थ्रू मी माझी त्यावेळची इमर्जन्सी किंवा त्यावेळी लागणारा जो काय पैशाची नीड आहे ती मी पूर्ण करू शकतो. ठीक आहे. म्हणजे 5% to 7% इज ओके. इवन 10% सुद्धा ओके. पण मोर दॅन 10% इज व्हेरी रिस्की फॉर युअर नेक्स्ट जनरेशन. जे तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला वेल्थ क्रिएशन करून जे देणार आहात तर त्यासाठी रिस्क फॅक्टर होऊन जातो. कारण त्याच्यामध्ये लागणारे काही चार्जेस आहेत, जसं जीएसटी लागतो आजच्या तारखेला. दुसरी महत्वाची काय आहे की जेव्हा तुम्ही गोल्ड घेता तर गोल्ड घेताना तुम्हाला जीएसटी बरोबर त्याच्यावरती मेकिंग चार्जेस लागतात. राईट. कारण बऱ्यापैकी म्हणजे फार रेअर अशी लोक आहेत की जे बिस्किटच्या माध्यमातून किंवा वळाच्या माध्यमातून सोनं घेतात. पण बरेच लोक ॲज अ ऑर्नामेंट्स म्हणून घेतात. म्हणजे काही दागिने असतील, ज्वेलरीज असतील, ह्याच्या माध्यमातून सोनं जास्तीत जास्त घेतात आणि त्याच्यावरती 10 ते 15% तुम्हाला डायरेक्टली त्याच्यावरती चार्जेस लागतात त्याचं मेकिंग.